असं कोणीच नसेल ज्याला बेसनचे लाडू आवडत नाहीत. बेसनचे लाडू खायला प्रत्येकाला आवडतात. तर आज मी कसे लाडू बनवते याची रेसिपी मी शेअर करणार आहे. एका मोठ्या व जड कढईमध्ये मी 1.5 वाटी बेसन घेतलं आहे. आता तुम्हाला किती करायचे त्यावर तुम्ही प्रमाण कमी जास्त करू शकता. आता हे बेसन आपल्याला इथे काही न घालता 5 मिनिटे रोस्ट करून घ्यायचे. रोस्ट करून झाल्यावर यात 1 वाटी तूप घालून घ्यायचे आणि आता हे आपल्याला कंटिन्युअसली भाजायचे. तुम्ही पाहू शकता इथे बेसनाने पूर्ण तूप पिल्याने ते एकदम घट्ट असा गोळा झाला आहे. पण आपण हे जसं जसं भाजू तसं तसं ते मेल्ट होणार. आपल्याला मात्र हे 1 सेकंदही न थांबता भाजायचे. तुम्ही पाहू शकता याचा आता कलर चेंज होतोय. या स्टेजला काही जण यात पाण्याचा शिंतोडा देतात, बट मी नाही देत. कारण हेच आहे की पाण्याचा थोडा जरी यूज केला की हे लाडू जास्त दिवस टिकत नाहीत, लवकर खराब होतात. मी माझा पर्सनल एक्सपिरियन्स शेअर करते. आता या स्टेजला तुम्ही यात हळद किंवा येलो कलर घालू शकता, बट मला नॅचरलच कलर हवा आहे. आता याचा छान गोल्डन ब्राऊन कलर आला आहे जो मला हवा आहे. आता हे छान थंड होऊ द्यायचं आणि यात मिक्सरला थोडी जाडसर वाटलेली साखर घालायची. त्या साखरमध्येच मी विलायची वाटताना घातलेली होती, त्यामुळे वेगळी घालायची गरज नाही आहे. फ्लेवरसाठी छान लागते विलायची. आता हे छान मिक्स करून घेऊन लाडू वळायचेत, पण इथं बेसन मात्र पूर्णपणे थंड झालेलं पाहिजे. आता तुम्ही तुमच्या आवडीचा शेप त्यांना द्या. मी पेढ्याचा देते कारण माझी मम्मी हाच शेप देते. तयार आहे बेसनचे लाडू. योगायोगाने लाडू बनवले तेव्हा गुरुवार होता आणि बेसनचे लाडू स्वामींच्या आवडीचेच, त्यामुळे सायशानं तो प्रसाद देवाला दाखवला आणि स्वामींना पण दाखवला. पुढे मी तुम्हाला एक लाडू तोडून पण दाखवलेला आहे. तुम्ही पाहू शकता त्याचं टेक्स्चर किती दाणेदार आणि सुरेख आलेलं आहे. इथे सायशाने स्वामींना प्रसाद दाखवून घेतला आणि नंतर तिने पण तो लाडू आवडीने खाल्ला. तर भेटूया अशा छान छान रेसिपीसोबत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय आणि एन्जॉय.